Good morning, my dear students. Today we are going to learn our second rapid reading, that is हास्य चित्रातली मुलं, and writer is Madhukar Dharmapurikar. In this lesson, the writer presents various aspects of cartoons by sharing some interesting example of some famous cartoonist. And as you know, cartoons and comics makes us laugh and happy. So I hope you will enjoy this lesson. स्थूल वाचन 2, हास्य चित्रातली मुलं. लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. And students, this lesson we are going to do as a activity. हा पाठ आपण एक कृती म्हणून अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत आपल्या पाठाचे लेखक मधुकर धर्मापुरीकर. हा संपूर्ण पाठ जो आहे तो आधारित आहे व्यंगचित्रे आणि हास्यचित्रांवर. व्यंगचित्रे मीन्स कार्टून्स आणि हास्यचित्रे मीन्स कॉमिक्स. तर आता आपण पाहणार आहोत की या पाठातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत, मीन्स विच आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ दिस लेसन. स्टुडंट्स, जस्ट सी, दिस इज द वन एक्झाम्पल ऑफ कॉमिक स्टोरी. हे एक हास्यचित्राचं उदाहरण आहे जे एका लहान मुलांनी एका कथेच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रस्तुत केलेले आहे. तर आता आपण पाहणार आहोत या पाठातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. या पाठातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की हास्यचित्रे म्हणजे नक्की काय. तर सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय. आपको तो पता ही है कि हम जब भी कभी व्यंग चित्र मीन्स कार्टून या हास्य चित्र मीन्स कॉमिक्स अगर तैयार करते हैं तो उस वक्त जो रेशा हम लोग इस्तेमाल करते हैं वो रेशा हमें सफाई से इस्तेमाल करनी पड़ती है. आणि अशा प्रकारे त्यातून विनोद निर्मिती सुद्धा होते. या पाठाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यंगचित्र म्हणजे काय. व्यंगचित्र मीन्स कार्टून. व्यंगचित्रातून काही गमतीदार विचार, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, मांडलेला असतो. मतलब जब हम व्यंगचित्र बनाते हैं तो उससे सिर्फ हंसी उत्पन्न नहीं होती, तो उसमें से कोई बहुत बड़ा विचार प्रस्तुत होता है. व्यंगचित्रांमधून अतिशय महत्त्वाचा असा विचार व्यक्त केला जातो आणि हाच फरक आहे हास्यचित्रे आणि व्यंगचित्रांमध्ये. या पाठाचा पुढचा मुद्दा आहे की मुलांची हास्यचित्रे काढणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची व्यंगचित्रे पाहतो किंवा हास्यचित्रे पाहतो आणि त्यामध्ये आपण लहान लहान मुलांची पात्रे मीन्स कॅरेक्टर्स पाहतो. त्या लहान मुलांना चित्रित करताना रेशांचा वापर फार सांभाळून करावा लागतो. जब हम छोटे बच्चों के कार्टून निकालते हैं तब हमें बहुत ही संभाल के
अपनी रेशाओं का इस्तेमाल करना होता है. कारण मोठा माणूस आणि लहान मूल या दोघांमधील फरक आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव यावरून व्यक्त करावे लागतात. क्योंकि छोटे बच्चे और बड़े इंसान, इन दोनों में जो फ़र्क है वो हमें चेहरे के हाव भाव से व्यक्त करना होता है और इसीलिए ये सबसे मुश्किल काम होता है. लेखकांनी या पाठामध्ये काही हास्य चित्रांचे विश्लेषण केलेले आहे आणि त्यासोबतच काही प्रसिद्ध हास्य व्यंगकारांची चित्रेही आपल्याला दिलेली आहेत. आता आपण त्या सर्व चित्रांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यहाँ पे हम लोग को लेखक ने कुछ हास्य व्यंगकारों के चित्र दिए हुए हैं. अब हम उन चित्रों का अभ्यास करेंगे. लेखकांनी पहिले उदाहरण दिलेले आहे शी द फडणीस यांच्या व्यंगचित्राचे. या चित्रामध्ये एक फ्रॉक घातलेली लहान मुलगी एका रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी पाजत आहे. जसं की आपण लहान मुलाला दूध पाजतो. आणि ह्या साध्या सोप्या चित्रामधून त्यांनी या मुलीची निरागसता व्यक्त केलेली आहे. मतलब एक छोटी सी बच्ची पौधे को पानी दे रही है, वो भी कैसे, जैसे कि छोटे बच्चे को बॉटल से जैसे कोई दूध पिलाता है. और इस चित्र के माध्यम से उस बच्ची की मासूमियत उसके चेहरे से दिखाने की कोशिश शी द फडके जी ने की है. तर अशा प्रकारे आपण हास्य चित्रांच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनातले भाव व्यक्त करू शकतो. मतलब कार्टून से हम लोग छोटे बच्चों की भावनाएं व्यक्त कर सकते हैं. लेखकांनी शी द फडणीस यांचे आणखी एक हास्यचित्र या ठिकाणी दिलेले आहे. पहिल्या चित्रामध्ये आपण पाहतोय की एक कपडे न घातलेला छोटंसं बाळ आहे आणि उद्गारांसकट त्या ठिकाणी चित्र दिलेले आहे. तिथे म्हटलं गेलं की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. कारण की त्या मुलाने अजिबात कपडे घातलेले नाहीत. तर ह्या ठिकाणी लेखकांनी एक विनोद साधलेला आहे. यहाँ पर छोटा बच्चा दिया है जिसने कपड़े नहीं पहने हैं और ऊपर उद्गार दिए गए हैं की पूरा भारत बंद है लेकिन मैं हमेशा खुला खुला रहता हूँ. म्हणजेच काय की चित्राच्या माध्यमातून व्यंगचित्रकार जे आहेत ते विनोद निर्मिती करत असतात. दुसऱ्या चित्रामध्ये एक छोटा निरागस मुलगा गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण त्याला बागेमध्ये एकही फूल दिसत नाही, मिळत नाही. तो बिचारा मुलगा गणपती बाप्पांना म्हणतो की बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा. आणि म्हणून तो जो लहान मुलगा आहे तो मुलगा गणपती बाप्पांना चक्क बॅडमिंटनचे शटल, ज्याला मराठीमध्ये फूल म्हणतात, ते देवाला वाहतो. छोटा बच्चा जो है उसको बगीचे में एक भी फूल नहीं मिला गणपति बाप्पा को चढ़ावा देने के लिए. तो बेचारा बैडमिंटन का फूल लेके जाता है और वही गणपति बाप्पा को चढ़ाता है. तो ह्या चित्रामध्ये त्या मुलाची निरागसता व्यक्त होते. यहाँ पर इस चित्र के माध्यम से भी उस बच्चे की मासूमियत यहाँ पर व्यक्त होती है. तर अशा प्रकारे आपण व्यंगचित्रांच्या माध्यमातून लहान मुलांचे भाव जे आहेत ते अचूक टिपू शकतो. ही दोन व्यंगचित्रे आहेत प्रसिद्ध व्यंगचित्रकार डेव्हिड लँगडन यांची. हे अमेरिकन व्यंगचित्रकार आहेत
आपण जर या चित्राकडे व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या चित्रामध्ये असलेला हा मुलगा अतिशय चतुर मुलगा है। ये जो पहले चित्र में लड़का दिखाया है बहुत चालाक लड़का है, कारण तो आपल्या पैसे जमवण्यासाठी असलेल्या बचत डब्बा जो आहे तो तोड़ण्याचा प्रयत्न करतोय। मतलब वो छोटा बच्चा जो है वो अपने पिगी बैंक को तोड़ने की कोशिश कर रहा है। आणि आपण जर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले, अगर हमने उसके एक्सप्रेशंस को देखा, तेव्हा आपल्या लक्षात येते की हा मुलगा विचार करतोय की मला कोणी पाहत तर नाही ना, कोणाला समजणार तर नाही ना कि मैं माझी बैंक तोड़ ली है। अगर हमने उसके हाव भाव को देखा तो हमें पता चलेगा कि ये सोच रहा है कि कोई मुझे देख तो नहीं रहा है, किसी को पता तो नहीं चलेगा कि मैंने अपनी बैंक तोड़ी और पैसे निकाले। आणि त्याची हुशारी जी आहे ती हुशारी त्याच्या चेहऱ्यावरून व्यक्त होते। उसकी चतुराई उसके चेहरे से यहाँ पर व्यक्त हो रही है। आणि हे जे काम आहे तो हे काम लपून छपून करतोय, मतलब सबसे बच के छुपके से हे काम कर रहा है। आणि त्या प्रकारचे भावही त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसून येतात। वो भाव भी उसके चेहरे पर हम लोग को नज़र आ रहे हैं। अपन जर हे दूसरा चित्र पाहतोय, मतलब अगर हम लोग एक दूसरा चित्र देखते हैं, तेव्हा आपल्या लक्षात येते की एक लहान मुलगा खूप मोठ्याने रडतो आहे। एक छोटा बच्चा बहुत जोर से रो रहा है। आता लहान मुलांना आपण रडताना पाहतो, काही मुलं हट्टीपणा करून रडतात, तर काही मुलांना एखादी वस्तू हवी असते, एखादे खेळणे हवे असते, तेव्हा ते रडतात। जब छोटे बच्चे रोते हैं, बहुत छोटे जो बोल नहीं पाते हैं, वो बच्चे क्यों रोते हैं? वो ज़िद करके रोते हैं, उनको कोई खिलौना चाहिए इसलिए रोते हैं, या उनको कोई चीज़ चाहिए, भूक लगी होगी इसलिए रोते हैं। पण या चित्रामध्ये सर्वात आधी लक्ष जातं ते त्याच्या उघडलेल्या तोंडाकडे। सबसे पहले अगर हमारी नज़र जाती है तो उसका जो मुंह खुला है उस मुंह की तरफ ध्यान जाता है। लेकिन ये बच्चा क्यों रो रहा है वो हमें तब ध्यान में आता है जब हम देखते हैं उसके कपड़ों को, उसके अंतर्वस्त्रों को। जेव्हा आपण त्याच्या अंतर्वस्त्राला पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याच्या पॅन्टमध्ये सेफ्टी पिन त्याला टोचते आहे, आणि त्यामुळे वेदनेने तो मुलगा रडत आहे। मतलब वेदना की वजह से, दर्द की वजह से वो बच्चा रो रहा है। तर अशा प्रकारे बघा की साध्या साध्या रेषा आहेत, या साधी साधी रेषाएं हैं ये, आणि त्या साध्या रेषांमधून किती मोठ्या मोठ्या गोष्टी, किती सरळ आणि सुलभ भावना या ठिकाणी व्यंगचित्रकार आपल्यासमोर व्यक्त करतात। साधे रेषाओं में से कितनी बड़ी बड़ी भावनाएं, प्रसंग, घटना व्यंगचित्रकार हम लोग के सामने प्रस्तुत करते हैं। तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप खरं तर खूप महान अशी कला आहे। आता हे पुढचे जे चित्र आहे ते आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांचे। या चित्रामध्ये एक मोठा माणूस आणि एक छोटा मुलगा आहे। मुलाला जमिनीवर बसून केस कापण्याचा प्रसंग या ठिकाणी चित्रित केलेला आहे। जर आपण मोठ्या माणसाचा चेहरा पाहिला तर आपल्याला असं समजतं की या व्यक्तीला केस कापण्याचा उत्साह आहे, आणि जर आपण लहान मुलाचा चेहरा पाहिला तर आपल्याला समजते की या मुलाच्या चेहऱ्यावर कंटाळा, वैताग, त्रास अशा प्रकारच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत। पूर्वीच्या काळी खेड्यामध्ये अशा प्रकारे केस काटने पद्धत होती। अगर इस चित्र को हम लोग देखते हैं तो हमें पता चलता है कि जो बड़ा इंसान है जो बाल काट रहा है उसके चेहरे पर
बाल काटने का उत्साह हमें नज़र आ रहा है। और ये जो छोटा बच्चा है उसके चेहरे पे परेशानी, नाखुशी, तकलीफ़, ऐसी भावनाएं यहाँ पर व्यक्त हो रही है। म्हणजेच या दोघांच्या ज्या भावना आहेत, इन दोनों के जो फीलिंग है त्या भावना परस्पर विरोधी आहेत। मतलब एक दूसरे के विरोध में ये भावनाएं यहाँ पर व्यक्त की गई हैं। तर अशा प्रकारे बारीक अशा रेषांचा वापर करून या ठिकाणी एक अख्खा प्रसंग व्यंगचित्रकाराने आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे। बारीक रेखाओं का इस्तेमाल करके एक पूरी घटना हमारे सामने यहाँ पर व्यंग चित्रकार प्रस्तुत कर रहे हैं। ही आहे चिंटूची चित्रमालिका, मतलब एक कॉमिक सीरीज है ये। लहान लहान प्रसंगातून विनोद निर्मिती केली जाते, मतलब छोटी छोटी घटनाएं दिखाकर वहाँ पर हास्य रस उत्पन्न किया जाता है। अशा चित्रांना आपण म्हणतो चित्रमालिका। पहिल्या चित्रामध्ये चिंटू विचारतोय, पप्पा नदीचं पाणी कुठे जातं हो? त्याचे वडील उत्तर देतात, ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी समुद्राला मिळते। का रे? तर चिंटू उत्तर देतो की तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय। म्हणजेच काय की ह्या चित्रामध्ये चिंटूचा निरागसपणा, त्याचप्रमाणे त्याचा खोडकरपणा म्हणजे त्याची मस्तीखोरपणा सुद्धा आपल्याला दिसून येतो। बिचारा चिंटू, त्याच्याकडून वडिलांची चावी जी आहे गाडीची ती नदीमध्ये पडते। वडिलांना वाटलं मुलगा किती हुशार आहे की तो विचारतो नदी कुठे जाते, म्हणून बिचारे वडील त्याला माहिती देतात। पण नंतर समजतं की त्यांच्याच गाडीची किल्ली म्हणजे चावी ही त्या नदीमध्ये पडलेली आहे, म्हणून वडिलांचा चेहरा आता इथे वैतागलेला दिसत आहे आणि चिंटूसुद्धा इथे चिंतेमध्ये दिसत आहे। यहाँ पर चिंटू के द्वारा अपने पिताजी के गाड़ी की चाबी जो है वो नदी में गिर जाती है और ये बात बाद में पता चलने के बाद पिताजी जो है वो चिंता में नज़र आते हैं और चिंटू है वो भी निराश वहाँ पर खड़ा है। लेकिन हाँ, यहाँ पे उसके चेहरे पे सिर्फ निराशा नहीं है, तो उसका नटखटपन भी नज़र आ रहा है। तर अशा प्रकारे लहान लहान घटनांमधून हे व्यंगचित्रकार जे आहेत ते व्यक्तींच्या, लहान मुलांच्या चेहऱ्यांवरचे भाव स्पष्ट करतात। हे जे चित्र आहे ते हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र आहे। या ठिकाणी जर आपण पाहिले तर पहिल्या चित्रामध्ये एक लहान मुलगा स्टूलवर उभा राहून भले मोठे वायोलिन वाजवतो आहे। पहा हे किती मोठे वायोलिन आहे, त्याच्यापेक्षाही मोठे। मतलब पहले चित्र में एक छोटा सा लड़का एक बड़े से स्टूल पर खड़ा होकर बहुत बड़ा सा वायोलिन बजा रहा है आणि दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठा झाल्यावर वही लड़का है लेकिन अब वो बड़ा हो गया है। अगर हमने इनके बाल देखे तो उससे मालूम पड़ जाएगा कि ये दो अलग अलग बच्चे नहीं हैं, तो एक ही बच्चा है। ही दोन वेगवेगळी मुलं नाही आहेत, तर एकच मुलगा आहे। तो मुलगा लहान असताना मोठे वायोलिन वाजवायचा आणि मोठा झाल्यानंतर तो लहान वायोलिन वाजवत आहे। मतलब बड़ा होने के बाद वो छोटा वायोलिन बजा रहा है। आता या व्यंगचित्रामध्ये एक मोठा विचार या ठिकाणी रेबर यांनी व्यक्त केलेला आहे, तो म्हणजे लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते। मतलब छोटे बच्चे जो होते हैं वो बड़ी चीज़ों की तरफ आकर्षित होते हैं,
लेकिन जैसे ही हमारी उम्र बढ़ती जाती है वैसे हमारे जो शौक़ है वो और ज़्यादा गहरे गहरे होते जाते हैं, सूक्ष्म बन जाते हैं. म्हणजेच जसे आपले वय वाढते तसे आपले छंद हे अधिक खोल आणि सूक्ष्म होत जातात. तर अशा प्रकारे व्यंगचित्रकार रेबर यांनी या एका छोट्याशा चित्राच्या माध्यमातून खूप मोठा विचार व्यक्त केलेला आहे कि बचपन में हमें बड़े चीज़ों का आकर्षण रहता है, लेकिन बड़े होने के बाद हमारे शौक़ गहरे और सूक्ष्म होते चले जाते हैं. हे व्यंगचित्र आहे ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचे. या चित्रामध्ये एक लहान मुलगा स्काउटच्या ड्रेसमध्ये बुटात घुसलेली एक टोकदार वस्तू काढ़ने प्रयत्न करत आहे. एक छोटा बच्चा है जो स्काउट यूनिफॉर्म में बैठा है और उसके जो शूज़ है उसमें कोई नुकीली चीज़ गई है, उसको निकालने की कोशिश वो बच्चा कर रहा है. आणि ही वस्तू काढताना त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत आणि त्याचा वेडा वाकडा झालेला जो देह आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. मतलब ये छोटा बच्चा जो है वो अपने शूज़ में से वो नुकीली चीज़ निकालते वक्त जिस तरीके से टेढ़ा मेढ़ा होकर बैठा है, परेशान बैठा है, उसकी आंखें अगर देखी हमने तो उन आँखों से हमें पता चलता है कि बहुत ही परेशान है बच्चा. बहुत कोशिश कर रहा है कि वो चीज़ उसके शूज़ में से निकल जाए. खूप प्रयत्न करतोय तो ती टोकदार वस्तू त्याच्या बुटामधून काढण्यासाठी. आणि अशा प्रकारे ह्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपण्यात ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल हे जे आहेत ते अतिशय यशस्वी झालेले आहेत. कारण खूप त्रासलेला आहे हा मुलगा आणि शेवटपर्यंत कदाचित तो हा प्रयत्न करणं सोडणार नाही आहे. तर अशा प्रकारे व्यंगचित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यंगचित्रकार जे आहेत ते मानवी मनातील भावना आणि प्रसंग व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. मतलब व्यंगचित्र के माध्यम से ये जो कलाकार है इंसानी भावनाओं को और अलग अलग घटनाओं को प्रस्तुत करने की कोशिश करते हैं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हास्य चित्रातली मुलं हे जे स्थूल वाचन आहे ते पूर्ण केलेले आहे आणि ह्या स्थूल वाचनावर आधारित एक छोटीशी कृती या ठिकाणी मी तुम्हाला गृहकार्य म्हणून देत आहे. ती अशी आहे की आजची कोरोना परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर स्वतःचे व्यंगचित्र तैयार करा. मतलब आज के कोरोना की वजह से जो हालात हैं उसके ऊपर आप कोई भी एक व्यंगचित्र मतलब कार्टून तैयार कर सकते हैं. और ये जो कार्टून है वो आप भेजेंगे हमारे गूगल क्लास में. हा पाठ आपल्याला नक्कीच आवडला असेल. जर काही शंका असतील तर नक्कीच आपण विचारू शकता. थँक्यू. गुड बाय. टेक केअर.